राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये नेमके कधी मिळणार? कोणते शेतकरी या लाभासाठी पात्र असतील? असे प्रश्न जर तुमच्याही मनात असतील आणि तुम्हीही या पैशांची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. अनेक शेतकऱ्यांना सध्या पीक विम्याच्या रकमेची खूप गरज आहे आणि त्यामुळेच या विषयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा करण्यात आली. त्या घोषणेनंतर अपेक्षित होती की रक्कम वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. खरं सांगायचं तर डिसेंबर महिन्यातच हा पीक विमा मिळणं अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण त्याच काळात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची गरज होती. म्हणजेच डिसेंबरमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 17,500 रुपये जमा होतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण आता वास्तव वेगळंच आहे. डिसेंबर महिना संपलेला असून जानेवारी सुरू होऊन सुद्धा बरेच दिवस उलटले आहेत, तरी सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम आलेली नाही. त्यामुळे साहजिकच एकच प्रश्न सतावत आहे, सरकारने केलेली ही घोषणा खरंच हवेतच राहिली का? याच सगळ्या प्रश्नांची खरी आणि सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता शेतकऱ्यांमध्ये एका मागोमाग एक प्रश्न निर्माण होत आहे, आपल्याला खरंच पीक विमा मिळणार आहे का नाही? कारण सध्या काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जात आहे की काही जिल्ह्यांमध्येच पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत, तर कुणाच्या खात्यावर आजच पीक विमा आला आहे. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे जर आपण वास्तवात पाहिलं तर चित्र वेगळंच दिसतं. कारण आजही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. म्हणून जर अजूनपर्यंत तुमच्याही खात्यावर पीक विम्याची रक्कम आलेली नसेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आता फक्त एवढंच करा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे तुम्हाला संपूर्ण आणि खरी माहिती समजणार आहे. आता इथे थोडक्यात सरकारने नेमकी काय घोषणा केली होती हे समजून घेऊया. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्वरूपात प्रति हेक्टर 17,500 रुपये दिले जातील अशी अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणि याच घोषणेनुसार पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावर कधी जमा होणार, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील आणि पैसे नेमके कधी खात्यावर येतील याबद्दलची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. यासोबतच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, कोणते जिल्हे पात्र ठरणार आहेत आणि त्याचबरोबर कोणते तालुके आणि कोणती मंडळे या योजनेत समाविष्ट आहेत याची सुद्धा आपण इथे सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजेच तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं मंडळ या यादीत आहे का नाही याची स्पष्ट उत्तरं तुम्हाला इथेच मिळणार आहेत. म्हणून आता एवढंच लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. कारण तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे का नाही, तुमचा तालुका या यादीत येतो का, तुमचं मंडळ पात्र आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकही मुद्दा चुकवू नका आणि पुढची माहिती लक्ष देऊन ऐकत राहा. आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वाचे अपडेट्स ज्या क्षणी येतात त्या सर्वात आधी तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील. आता पुढे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे फक्त लक्ष केंद्रित ठेवा, कारण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे, ती कधी जमा होणार आणि संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असणार हे सगळं तुम्हाला आता इथे समजणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 17,500 रुपये कधी मिळणार, कोणते शेतकरी या लाभासाठी पात्र ठरणार यासंबंधी आलेले नवीन अपडेट्स सविस्तरपणे सांगितले जाणार आहेत. ही बातमी नेमकी काय आहे आणि यामधून तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे ते सगळं आपण आता पुढे शांतपणे आणि स्पष्ट भाषेत पाहणार आहोत. नक्की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळणार आहे आणि नेमकं कोणाच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेणं सध्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं बनलेलं आहे. तुमच्या खात्यावर ही रक्कम येणार का नाही याचं उत्तर सुद्धा या बातमीमध्ये स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेऊया. 2025 सालच्या खरीप हंगामामध्ये राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं. अनेक गावांमध्ये पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आणि शेतकऱ्यांनी केलेली मेहनत तसेच पुढील हंगामाचं नियोजन सगळं काही पाण्यात गेलं. आता या परिस्थितीचा विचार करता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आणि जवळपास 31,000 कोटी रुपयांचं भरीव पॅकेज जाहीर केलं.
आता हे सुद्धा लक्षात घ्या, साधारणपणे 2 ते 2.5 महिने उलटून गेले असले तरी सुद्धा या पॅकेजबद्दल शेतकऱ्यांमध्ये अजूनही उत्सुकता आहे, कारण एवढ्या मोठ्या रकमेचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे. या पॅकेजमधून नेमकं काय मिळणार, तर सर्वात आधी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्यासोबतच पुढील रब्बी हंगामाची पेरणी करता यावी यासाठी सरकारने रब्बी अनुदान देण्याची सुद्धा घोषणा केली. म्हणजेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फक्त भरपाईच नाही, तर पुढच्या पिकासाठी आर्थिक आधारही दिला जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर या 31,000 कोटींच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार असून त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यावर जमा होणार आहेत. आता प्रश्न इतकाच आहे की तुमचा जिल्हा या यादीत आहे का आणि तुम्ही या मदतीचे लाभार्थी आहात का, हे पुढील अपडेटमधून स्पष्ट होणार आहे. नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे रब्बी हंगामासाठी अनुदान देण्याचा आणि त्याचबरोबर पीक विमा देण्याची सुद्धा घोषणा केली. आता सरकारच्या या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमकं काय आलं आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली. तसेच रब्बी पेरणीसाठी दिलं जाणारं अनुदानही अनेकांच्या खात्यावर पोहोचलं. हे पैसे मिळाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे सरकारने जाहीर केलेला पीक विमा अजून खात्यावर का आलेला नाही. घोषणा झाली होती तरीही पीक विम्याचे पैसे न आल्यामुळे अनेकांना वाटू लागलं की ही घोषणा फक्त कागदावरच राहिली की काय. अशा चर्चा गावागावात सुरू झाल्या. पण इथेच एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण पीक विम्याबद्दल आता एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी पुढे आलेली आहे. सरकारने ज्या क्रमाने मदत देण्याचं ठरवलं होतं त्या क्रमानेच आतापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. आधी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान देण्यात आलं आणि आता पुढील टप्प्यात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल असं समोर आलेलं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी जवळपास 91% जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम आधीच जमा झालेली आहे. त्यामुळे उरलेला पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पीक विम्याचा असून त्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. आता बघा, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी हंगामासाठीचं अनुदान जमा झालेलं आहे. मात्र तरीसुद्धा काही शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम आलेली नाही आणि यामागचं कारण अनेकांना समजलेलं नाही. म्हणून इथे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साधारणपणे 8% शेतकऱ्यांच्या बाबतीत काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पैसे खात्यावर जमा होऊ शकले नाहीत. कुणाची EKYC अपूर्ण आहे तर कुणाकडे फार्मर ID कार्डच नाही. काही ठिकाणी आधार कार्ड अजूनही बँक खात्याशी लिंक केलेलं नाही. अशा छोट्या पण महत्त्वाच्या कारणांमुळे ही अडचण निर्माण झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की या शेतकऱ्यांना मदत मिळणारच नाही. उलट योग्य प्रक्रिया पूर्ण केली तर पैसे नक्कीच मिळू शकतात. जर तुमच्या खात्यावर अजून नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान जमा झालेलं नसेल तर सर्वात आधी तुमची EKYC पूर्ण झाली आहे का ते तपासून बघा. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पहा आणि जर फार्मर ID नसेल तर तो तात्काळ काढून घ्या. याशिवाय काही वेगळी अडचण असल्यास आपल्या गावातील तलाठ्यांशी संपर्क साधणं सगळ्यात सोपा मार्ग आहे, कारण ही प्रकरणं बहुतांशी स्थानिक पातळीवरच सोडवली जातात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, उपलब्ध आकडेवारीनुसार जवळपास 91% जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम आधीच जमा झालेली आहे. म्हणजेच मदतीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेली आहे. म्हणून आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागलेलं आहे, तो म्हणजे पीक विम्याची रक्कम नेमकी कधी खात्यावर येणार. हे पुढील अपडेटमध्ये स्पष्ट होईल. आता इथे नेमकं काय स्पष्ट करण्यात आलं ते शांतपणे समजून घेऊया. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जवळपास 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजमधून पीक विम्याअंतर्गत प्रति हेक्टरी 17,500 रुपयांची मदत दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं. पण ही रक्कम सरसकट आणि थेट सगळ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ही भरपाई महसूल मंडळ पातळीवर होणाऱ्या पीक कापणी प्रयोगाच्या निकालावर अवलंबून असणार आहे. म्हणजेच त्या मंडळातील सरासरी उत्पादन किती ठरतं यावरून पीक विमा मिळेल का नाही हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळेलच याची कोणतीच गॅरंटी नाही. म्हणूनच कोण पात्र ठरणार आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास 90% शेतकरी सोयाबीन पीक घेणारे आहेत. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात महसूल मंडळ निहाय पीक कापणी प्रयोग राबवले जात आहेत आणि त्यातून मिळणारी उत्पादनाची आकडेवारी कृषी विभागाकडे पाठवली जात आहे. आतापर्यंत सुमारे 80% महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगाचे निकाल विभागाकडे पोहोचले आहेत, तर उरलेल्या 20% मंडळांची माहिती 18 डिसेंबरपर्यंत मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. या सर्व आकडेवारीच्या आधारेच
पुढील टप्प्यात पीक विम्याची रक्कम कोणाला आणि किती मिळणार हे निश्चित केलं जाणार आहे. आता सगळी आकडेवारी एकत्र केल्यानंतरच विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची गणना केली जाईल. म्हणजेच कोणाला किती नुकसान झालं त्यानुसार किती भरपाई मिळेल हे ठरवूनच पुढे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. मात्र सध्या तरी याबद्दल कोणतीही अधिकृत किंवा ठोस माहिती समोर आलेली नाही हे लक्षात घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघा, पीक विम्याची भरपाई ठरवली जाते ती एका ठराविक पद्धतीने. चालू हंगामात एखाद्या महसूल मंडळात जे सरासरी उत्पादन निघतं त्याची तुलना मागील 5 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी केली जाते. या 5 वर्षांच्या सरासरी उत्पादनालाच उंबरठा उत्पादन असं बोललं जाते. आणि जर चालू हंगामातील उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी निघालं तर त्या महसूल मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतात. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती लक्षात घ्या. भरपाई सगळ्यांना सारखी मिळत नसते. नुकसान किती झालंय यावरच भरपाईचं प्रमाण ठरतं. उदाहरणच घ्यायचं झालं, जर एखाद्या मंडळात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा फक्त 12% कमी असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या विमा संरक्षित रकमेच्या केवळ 12%च भरपाई मिळते. म्हणजेच नुकसान जितकं जास्त तितकी भरपाई जास्त, आणि नुकसान कमी असेल तर भरपाई सुद्धा त्या प्रमाणात कमी मिळते. आता बघा, पीक विम्याची भरपाई नेमकी कशी ठरते हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. एखाद्या महसूल मंडळात जर उत्पादनात सुमारे 45% घट झाली तर त्याच प्रमाणात म्हणजेच अर्धीच विमा भरपाई दिली जाते. म्हणजे नुकसान जितकं भरपाई तितकीच. पूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळवण्यासाठी मात्र एक खूप कठीण अट आहे, आणि ती म्हणजे संबंधित महसूल मंडळातील सरासरी उत्पादन थेट शून्यावर यायला हवं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण सोयाबीनचं उदाहरण घेऊ. सोयाबीनसाठी विमा संरक्षण रक्कम साधारणपणे 52,000 रुपयांपर्यंत आहे. पण प्रत्यक्षात संपूर्ण मंडळात उत्पादन पूर्णपणे शून्य होणं ही फारच दुर्मिळ गोष्ट ठरते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना संपूर्ण विमा भरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. आता हे वास्तव आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जानेवारी महिन्याकडे लागलंय. सध्या अशी माहिती समोर येत आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. शेतीत नुकसान झालंय, उत्पन्न थांबलंय आणि खर्च मात्र थांबत नाही, ही खरी अडचण आहे. त्यामुळे सरकारकडून जाहीर होणाऱ्या पॅकेजमधून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती दिलासा मिळतो याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आता एकंदरीत जर आपण विचार केला तर पीक विमा डिसेंबरमध्येच मिळणं अपेक्षित होतं, पण आता वास्तव असं आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातच म्हणजेच अखेरच्या आठवड्यात विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्याची शक्यता जास्त दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या संयम ठेवणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर सरकारकडून ठोस दिलासाची अपेक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. आता बघा, कृषी विभागाकडून याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली. कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं होतं की जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. ही माहिती समोर येताच अनेक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या. कारण सध्या सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे, पैसे नेमके कधी मिळणार. सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच अखेरच्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता दिसून येते. सरकारकडून आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरं सांगायचं तर सध्या शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये निसर्गाच्या मारामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. हे नुकसान फक्त बाहेरून दिसणारं नाही तर शेतकरी आतून सुद्धा पूर्णपणे खचलेला आहे. उत्पन्न हातात नाही, खर्च मात्र थांबलेला नाही. ही परिस्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार आधी रब्बी हंगामाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्यानंतर लगेचच पीक विम्याची रक्कम जमा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण एकदा काही रक्कम खात्यावर आली तर अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. एकंदरीत पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत कठीण झाली. झालेलं नुकसान, वाढलेला खर्च आणि पैशांची गरज या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पीक विम्याची रक्कम आता लवकरात लवकर खात्यावर जमा होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत. आता सगळ्या गोष्टी एकत्रित पाहिल्या तर राज्य सरकारने तब्बल 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. ते तुम्हाला माहीतच असेल. आता या पॅकेज अंतर्गत गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी हंगामाचं अनुदान आधीच जमा झालेलं आहे. मात्र जर तुमच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाईची किंवा रब्बी अनुदानाची रक्कम जमा झालेली नसेल तर घाबरायचं बिलकुल कारण नाही. अशावेळी तुम्ही थेट आपल्या तहसील कार्यालयात जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता. आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर तुमच्या खात्यावर 100% पैसे येऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पीक विमा.
आता मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याची रक्कम सुद्धा याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर खरंच या महिन्यात पीक विमा जमा झाला तर अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण सध्या पीक विम्याची गरज सगळ्याच शेतकऱ्यांना आहे. ही संपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पीक विमा भरपाई कशी ठरते हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. विमा भरपाई ठरवताना सध्याच्या हंगामातील सरासरी उत्पादनाची तुलना मागील 5 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी केली जाते. यालाच उंबरठा उत्पादन असं म्हटलं जातं. त्यावरूनच शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार हे निश्चित केलं जाते. आता एकंदरीत पाहिलं तर सरकारकडून जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अनुदान, नुकसान भरपाई आणि आता पीक विमा या तिन्ही गोष्टी मिळून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये खात्यावर येणाऱ्या रकमेवर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा. एखाद्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादन जर उंबरठा उत्पादनापेक्षा कमी निघालं तर त्या मंडळातील शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतात. म्हणजेच कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार हे पूर्णपणे पात्रतेवर अवलंबून आहे. जे शेतकरी या निकषांमध्ये बसतील त्यांच्या खात्यावरच पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे नेमके कुठे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महसूल मंडळात आणि कोणत्या तालुक्यात पीक विमा मिळेल? तर सध्या या संदर्भात स्पष्ट अशी कोणतीही यादी समोर आलेली नाही. म्हणजेच कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या मंडळाला किंवा कोणत्या तालुक्याला पीक विमा मिळणार याची अधिकृत माहिती आता सध्या उपलब्ध नाही. जशी ही यादी शासनाकडून जाहीर केली जाईल तशीच ती सर्वात आधी तुम्हाला इथे कळवली जाईल. या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि मंडळनिहाय माहिती पाहायला मिळेल. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट चुकवायची नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भातील ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का नाही आणि कोणत्या तालुक्यात व कोणत्या मंडळात पैसे जमा होतील. आता तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.